आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे भोंदू अशोक खरात संबंधीची। भोंदू खरातच्या अडचणीमध्ये आता आणखी वाढ झालेली आहे। खरात विरोधामध्ये सिन्नर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये तक्रारदाराच्या नावावरती 32 बनावट खाती उघडल्या बाबतीत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अशोक खरात आणि जगदंबा पतसंस्था व्यवस्थापना विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरात प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 17 गुन्हे दाखल झालेले आहेत, तर खरातवरती एकूण 15 गुन्हे दाखल आहेत आणि त्यातलाच अजून एक गुन्हा हा आज दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे खरातच्या अडचणी या अधिकच वाढतानाच दिवसेंदिवस दिसून येतात। अशोक खरात आणि जगदंबा पतसंस्था या व्यवस्थापना विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। आणि याच संदर्भात अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, दिवसेंदिवस ही गुन्ह्यांची मालिका वाढतेय, खरातवरती अजून एक गुन्हा दाखल झालेला आहे, काय अपडेट्स मिळतात? हा जो नव्याने गुन्हा दाखल झाला आहे हा नाशिक ग्रामीण मध्ये म्हणजे सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 बनावट खाती ही खोलण्यात आलेली होती। ज्यांच्या नावाने खाती होती त्यांचे बनावट कागदपत्र तयार करण्यात आलेले होते, सही शिक्के मारण्यात आलेले होते आणि त्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये अशोक खरात याच्या बरोबरच पतसंस्थेचे जे व्यवस्थापन आहे, संचालक मंडळ आहे, त्यांनावर देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मागील आठवड्यामध्ये ज्यावेळेस ईडीच्या माध्यमातून चौकशी करण्यात आलेली होती त्यावेळेस पतसंस्थेमध्ये देखील धाड मारण्यात आलेली होती। पतसंस्थेचे कागदपत्र तपासले झालेले होते, आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। काल रात्रीच्या सुमारास हा नवीन गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे अशोक खरात याच्यावर आता 15 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामधले 8 गुन्हे हे महिलांचं लैंगिक शोषण केल्यासंदर्भातले आहेत, तर इतर गुन्हे हे फसवणुकीच्या संदर्भातले आहेत। यामध्ये 3 गुन्हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहेत, 2 गुन्हे नाशिक ग्रामीणमध्ये आहेत आणि 10 गुन्हे हे नाशिक शहरामध्ये दाखल करण्यात आले आहेत। अगदी धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।